बोलो महालक्ष्मी माता की जय। नमस्कार मंडळी, आज आहे ज्येष्ठा गौरीचा दुसरा दिवस म्हणजेच महापूजेचा। तर आपण आता त्यांचं पात्र वाढायला घेतले आहे। 16 भाज्या आणि चटण्या नैवेद्याचं जेही सगळं झालेलं आहे ते आपण आता वाढूया। तर तुम्ही बघा आम्ही कसं काय वाढून राहिलोय। तर थोडं आणि व्यवस्थित सर्व भाज्या वाढावं लागते, बरोबर 16। आणि तशा पण आपण सगळ्या सेपरेट करून ठेवल्या आधीच, त्याच्यामुळे काही हो आज आईच्या हातचं आहे सगळं। आपल्याकडे जरा डेकोरेशनचं होतं ना, वाटून घेतले होते सगळे। आणि एका दिवशी एवढा सगळं हा खूप कठीण असते, पण ती करून घेते पण तेवढं व्यवस्थित। आता भाज्या झाल्या आपल्या। हे दिवे फळ नाही, दिवे फळ 16 मगाशी पिकलेले ते। दिवे फळ आणि याची रेसिपी पण आम्ही तुम्हाला लवकर दाखवू उद्या, की याचा मग आपण नंतर काय आपण याचा उपयोग म्हणजे कसे काय आपण त्याचा वापर करतो, मग काय डिश कोणती बनते। काय हे हा त्याच्या बाजूनी त्याला फळ म्हणते, हे फळ आहे। अच्छा, हे दिवे आणि फळ। हा दिवे आणि फळ। ही आंबीलची कतली आहे आपली, आंबील तयार केली आहे, त्याला लाल तिखट वगैरे लावले। आणि हे तांबूळ देवी 51 पानाचं बनवलंय आपण तांबूळ। हे ताट आम्ही मोहक ज्वेलर कडून घेतलं। हो का, कधी घेतलं? आता 2-3 दिवस झाले। खास महाराष्ट्रात। हो का, छान सुंदर अप्रतिम। बघा ही शेवटची शॉपिंग ही ब्लॉग मध्ये आली नव्हती, ते आता घेतली आपण। पाणी प्यायला दिसलं आजकाल। आणि शेवटचा आपलं विडा, हा मुखवास आणि हा विडा।
नमस्कार, मी धीरज साळुंके, माझा दादा सचिन साळुंके. आज आमच्या महालक्ष्मी पूजनेला 45वे वर्ष आहे. यावर्षी 45 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आम्ही जगाच्या पोशिंदा शेतकरी राजा याच्यावर आधारित थीम बनवलेली आहे. बळीराजाचं राज्य येऊ दे, कास्तकार जगायला हवा. कास्तकार हा अन्नदाता आहे आपला. या थीमवर आम्ही हे बनवलेलं आहे. तुम्ही बघा, इथे शेतकरी राजा दाखवलेला आहे. त्यांचे सर्जा राजा आहे. पिकामुळे जे नुकसान होते, आर्थिक नुकसान होते, आम्ही त्यामागची पार्श्वभूमी दाखवलेली आहे. विदर्भातले शेतकरी आत्महत्या करता हा खूप गंभीर विषय आहे. हा विषय आम्ही मांडलेला आहे. शेतकऱ्यांची हिंमत वाढवणारा आमचा हा विषय आहे. बळीराजाचं राज्य येऊ दे. आम्ही माता महालक्ष्मीकडे प्रार्थना करतो, बळीराजाचं राज्य येऊ दे. आमची दुसरी थीम आहे आठवणीतले गाव. 1916 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला ही मोहीम राबवली होती. तेव्हापासून ग्रामीण भागाच्या कडे लोक दुर्लक्ष करत आहेत. त्या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही हे गावाचे दृश्य दाखवलेलं आहे. गावाची होत असलेली अधोगती आणि शहराचे होत असलेलं उदात्तीकरण. लोक इकडे शहराकडे वळत आहे आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. आता महालक्ष्मीकडे माझी प्रार्थना आहे, गावाला समृद्ध होऊ दे आणि लोक गावाकडे वळू दे. खेड्याकडे चला ही महात्मा गांधी यांनी मांडलेली संकल्पना साक्षात पूर्ण होऊ दे. जय माता दी. सकल भरत नारायणाय समर्पण अच्युतम केशवम नाम नारायणम सुसदा. मंगल मूर्ति बोलो महालक्ष्मी माता की जय, बोलो मूषक राज की जय. पण आता इथे स्वतः देवी येतील आणि जेवण करतील. त्याच्यासाठी आपण सगळे बाहेर जातो आणि खिडकी दरवाजे सगळे ते असे पडदे लावतात, म्हणजे कुठल्या कोपऱ्यातून काही दिसलं नाही पाहिजे. त्यांना व्यवस्थित जेवण करता आलं पाहिजे एकट्यात म्हणून. चला बाहेर. आता ही आतमध्ये चालली आहे आणि मी याच्यासाठी बोलते की आवाज जास्त पाहिजे नाही. आणि ती आता साखर आणि भात वाढून येते देवीला. आणि ती एकटीच जाणार, ती पण घरची सून मोठी. आणि ती आता वाढून आल्यावर सगळ्यांना हळदी कुंकू आणि साखरेचा प्रसाद हा वाटला जातो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ वाजत जातो. अन्न पूर्ण ब्रह्म म्हणण्यापेक्षा आई पूर्ण ब्रह्म म्हटलं तरी काय चुकीचं नाही. आणि ठीक आहे, पण वरती सगळ्या लोकांसाठी जो स्वयंपाक बनलाय तो तुम्ही पहा. तो घ्यायला तुम्ही आला नाही, त्यात आम्ही काय करू शकत नाही. आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं की तुम्ही या. आता तुम्ही नाही काही तर काय काय डिशेस आमच्या पात्रात आहेत, तसेच वरती सगळ्यांसाठी काय आहे ते नक्की पहा. केली सतुआई लेकरांची
दिवस होत राही तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली. अशा प्रकारे आपला आजचा सोहळा संपन्न झालाय आणि आता आपण जेवण करणार आहे पात्रावरचा देवीचा. बघा इथे आता आम्ही सगळ्यात वाशी जेवायला बसणार आणि तुम्हाला आम्ही उद्या परत भेटू. उद्या आपला 2:30 दिवस असतो तर आम्ही तुम्हाला फिरून राहा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला